तर आज दिल्लीमध्ये साहित्यिकांचा मेळा भरणार आहे आणि 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अगदी काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे आणि साहित्य संमेलनासाठी जय्यत अशी सगळी तयारी करण्यात आली आहे। तेव्हा आजपासून पुढचे 3 दिवस साहित्य संमेलन सुरू असणार आहे आणि सकाळी 9:30 वाजता ते 11 वाजेपर्यंत ग्रंथदिंडी, ध्वजारोहण असे सगळे पारंपरिक कार्यक्रम होणार आहेत आणि त्यानंतर संसदेमधून ग्रंथदिंडी निघण्याची शक्यता आहे। दुपारी 3:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विज्ञान भवनामध्ये साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील। त्यामुळे राजकारणातली सर्वच दिग्गज मंडळी आज अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या या मंचावर एकत्रित दिसणार आहेत। त्यामुळे राजकीय व्यक्ती आणि साहित्यिकांचा हा मेळा आपल्याला आज दिल्लीमध्ये अनुभवता येणार आहे। तर काय या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीमधल्या मराठी जनांमध्ये वातावरण आहे आणि काय सगळं साहित्याचा हा मेळा कसा जमणार आहे जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। थेट दिल्लीमधून आपण जाऊया उर्वशीकडे। उर्वशी, आज खूप मोठी घडामोड म्हणता येईल महाराष्ट्रातल्या मराठी जनांसाठी, कारण राजधानी दिल्लीमध्ये आज साहित्यिकांचा हा मेळा सगळा जमतोय। कसं सगळं वातावरण आहे, कारण राजकीय व्यक्ती आणि साहित्यिक आज एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत? नक्कीच अनुपमा, खूप मोठा दिवस आहे राजधानी दिल्लीत। माय मराठी भाषेचा जागर आजपासून दिल्लीत दिसून येणार आहे। 3 दिवसीय हा साहित्य संमेलनचा कार्यक्रम आणि माझ्या आजूबाजू महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जागेतून आलेले सगळे साहित्यिक, वेगवेगळे लोक एकत्रित इथे येऊन आपण सध्या जिथे आहोत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज नगरीत आपण पोहोचलो आहे आणि तिथेच हे सगळेही पोहोचलेत। आपण यांच्याशी संवाद साधूया। सर, आपण कुठून आलायत? आणि आताच मी जस्ट बघत होती वेगवेगळ्या नृत्य, आदिवासी नृत्य, वेगवेगळे नृत्य इथे आपल्याला दिसले। नेमकं आपण कुठून आलात आणि काय एक इथे मराठी भाषेचा जागर? मी सातारा जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातून आलेलो आहे। शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई निंबाळकर या माझ्या गावच्या आहेत, वाठार निंबाळकर। तर मला अभिमान आहे की माझ्या जाणता राजाला आईनं सुंदर स्वप्न घडवलं आणि स्वराज्याची निर्मिती केली आणि त्याच्यामधून माय मराठीची जी नाळ आहे ना, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या मातीतून महाजी शिंदे एक्सप्रेसनं, म्हणजे महाराष्ट्राचे जे राजभाषा शिष्टाचार मंत्री आहेत, तर यांच्या हस्ते ना तुम्ही इथे पोहोचलाय। तुम्ही हे सांगा, तुम्ही 2 ओळी सांगत होत्या, ते प्लीज सांगा आणि काय हे इथे पोहोचलं? आज उजाडला तो दिन, अभिजात दर्जा मिळाल्यानं। आज उजाडला तो दिन, अभिजात दर्जा मिळाल्यानं। गाव मोठ्या गर्वानं, मराठी आमची आहे ही समृद्ध। भाषामध्ये ठरते सर्वश्रेष्ठ। हो हो हो, मराठीचा पताका देशोदेशी लागला। मराठीचा पताका देशोदेशी लागला। श्रेष्ठ भाषेचा बहुमान भारताला मिळाला। श्रेष्ठ भाषेचा बहुमान भारताला मिळाला। तिचे रूप आहे अनेक, ती बदलत जाते कोसगणिक। तिचे रूप आहे अनेक, ती बदलत जाते कोसगणिक। मराठी आमची आहे ही समृद्ध, भाषामध्ये ठरते सर्वश्रेष्ठ। नमस्कार, मी डॉक्टर ज्योती चव्हाण संभाजीनगर इथून आलेले आहे आणि 3 दिवसापासून आमचा प्रवास चालू आहे। उत्साह दिसतो आणि यावेळी आनंद खरं तर द्विगुणित झालेला आहे। त्याचं कारण म्हणजे मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा आणि त्यामुळे मला वाटतं हा सगळा उत्साहाचाच दिवसभर आपल्याला आज साहित्य संमेलनाच्या उद्घाटना दिवशी दिसणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी उर्वशी। आपण वेळोवेळी यावर चर्चा करूया। सगळं वातावरण आम्ही दिल्लीतून आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।